नमस्कार, मी अश्विन बापट. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. त्याच्या अफलातून ॲक्शनने आपण अतिशय थक्क होत असतो, त्याच्या कमाल फिटनेसने आपण अचंबित होतो, त्याच्या रोमांसने तरुणी अजूनही घायाळ होतात आणि त्याच्या जबरदस्त कॉमेडी सेन्सने तुम्ही आम्ही अगदी पोट धरून हसतो. एव्हाना तुम्ही ओळखलं असेल आज आपल्याबरोबर कट्ट्यामध्ये कोण आलेलं आहे ते बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार, बॉलिवूडचा मोहरा आपल्यासोबत आहे. आणि केवळ हीच त्याची ओळख नाही आहे तर पडद्यामागे एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून त्याने मन जपलेलं आहे आणि दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. सो अक्षयशी आपण आता गप्पा मारणार आहोत. खूप खूप स्वागत अक्षय. आणि खरं तर भरपूर प्रश्न आहेत सगळ्यांच्या मनात, पण सुरुवात करूया राजीव सरांपासून. अक्षय, आम्ही असं बघितलं की एक ॲक्टर म्हणून तू खूप मोठा आहेस, पण तू कधी शिकारीच्या प्रकरणांमध्ये अडकल्याचं आम्ही बघितलं नाही. तू काहीतरी वादग्रस्त बोलून त्याच्यामुळे तू कधी चर्चेमध्ये येत नाहीस. ह्या टाईपच्या गोष्टी कधी होत नाही. कॉन्ट्रोवर्सी मध्ये नाही. यू डोंट हॅव टू रिपीट एव्हरीथिंग. पण त्याच्याबरोबर दुसरीकडे मात्र तू म्हणजे ज्या गोष्टी तू करतोयस तर त्याच्याही बद्दल तू प्रसिद्धीपासून मागं राहतोस. जे काम दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या लोकांसाठी जाऊन तू करतोयस आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रयत्न हा की आपण प्रसिद्धीपासून लांब राहायचं. म्हणजे खरं तर आम्ही तुझे आभारी आहोत की त्याच्याबद्दल बोलायला आज तू माझाच्या कट्ट्यावर आलेला आहेस. टू बी ऑनेस्ट, म्हणजे मला काही कळत नाही की वाय शुड आय पब्लिसाइज मायसेल्फ. म्हणजे हे एक प्रॉब्लेम आहे आणि व्हॉट वी शुड ट्राय अँड डू इट. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. ते कसं करायचं, लॉट ऑफ टाइम माझ्या इट कम्स इन माय माइंड की मी हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करू. पण हे प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करायला जातं तर म्हणजे आय केम आउट विथ अन आयडिया की जे लोकांनी फार्मर्सनी सुसाईड केलं त्यांच्या फॅमिलीला पैसे स्वतः जाऊन त्यांच्या हातात द्यायचं. हे म्हणजे माझ्या डोक्यात आलं की हे करायला पाहिजे. पण आत्ता मला कळतं की ते पण बरोबर नाही आहे. कारण की फार्मर्सच्या सुसाईडचं केस जेव्हा आपण वाचतो नाहीतर बघतो तर त्याच्यामध्ये आहे की खूप फार्मर्स आपलं सुसाईड बिकॉज त्यांना माहीत आहे की पैसे मिळणार आहे तर ते करतात आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की माझी ॲटलिस्ट माय फॅमिली विल बी व्हेरी हॅपी. अँड मग आता त्याच्यामध्ये पण मी आता पण वाय आय केम इन दिस हिअर इज टू फाइंड अ सोल्युशन की हे काय सोल्युशन काय आहे, कसं आपण फार्मर्सला हेल्प करू शकतो, कसं काहीतरी. मी आपल्याबरोबर 10-15 मिनटं आतमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये बोललो. आय लर्न अ लॉट फ्रॉम यू की काय काय असं. I have this lovely idea which while talking to him I came up with. जसं आपल्या स्वच्छ भारतला असतं किती आपण टॅक्स देतो, 0.5%. बरोबर. आता पीपल लाईक मी से मला अजून 1% फक्त फार्मरला टॅक्स मारलं तर आय वुडंट हॅव अ प्रॉब्लेम. टू बी ऑनेस्ट, गॉड हॅज गिवन मी अ लॉट इन लाईफ अँड टू डू समथिंग गुड फॉर समबडी अँड त्याच्यामध्ये कोणाला तरी फायदा होतं ते चांगलं वाटतं. तर आय वॉज गोइंग टू द स्टॅटिस्टिक्स. से 0.5% पैसे म्हणजे 3,800 करोड जमा होतं. आता 1% फार्मरसाठी अजून दिलं तर विल बी डबल. किती झालं? 7,200 करोड, 600 करोड. आता हे पैसे फक्त फार्मरसाठी आहे, त्यांच्या वेलबिंगसाठी आहे. त्यांना काय पाहिजे, नो टॅक्स, लोन पण नाही. बेसिकली त्यांच्या मदतसाठी नीडी फार्मरला द्यायचं. इट्स अ फार्मर्स वेलफेअर फ्रॉम इंडिया, इंडियन पीपल, इंडियन पॉप्युलेशन, इंडियन पब्लिक. हे फक्त फार्मरसाठी आहे. त्यांना ह्याच्यामध्ये काय टॅक्स नाही द्यायचं, त्यांना काय लोन नाही द्यायचं, त्यांना रिटर्न पण नाही द्यायचं. पण हे नीडी लोकांना द्यायचं. त्यांना त्याला कळायला पाहिजे की आपण वी आर विथ देम. अँड दिस इज वॉट आय थॉट. अँड देर वॉज अनदर आयडिया विच वाईल टॉकिंग टू हिम इज हाऊ अबाउट अडॉप्टिंग फार्मर्स फॅमिलीज. म्हणजे आय हॅव टेकन फार्मर्स आणि त्यांच्यावर नावावर ते फार्मिंग लँड घेतलं आहे. आणि मी त्यांना सांगितलं की बिकॉज आय लाईक ऑर्गॅनिक फूड आणि ते माझ्या घरी ऑर्गॅनिक फूड येतं आणि बाकी ऑब्वियसली म्हणजे जितना ग्रो होता है उतना मेरे को ज़रूरत नहीं है. एंड आई लाइक अ लिटिल बिट फूड कम टू माई हाउस एंड दे सेंड इट टू मी एवरी 2 weeks. आई हैव टेकन 5 acres and the rest of whatever they are, it is theirs. They do it, they take care of it.
हे अपवादात्मक तुझ्यासारखी लोक आहेत की जे असं म्हणतात की तुम्ही आमच्याकडनं आणखीन टॅक्स घ्या आणि तुम्ही ते शेतकऱ्यांना द्या. म्हणजे मला असं वाटतं की हॅट्स ऑफ टू यू की अशा प्रकारची भावना तू बोलून दाखवतोस आणि हा विचारही तुझ्या मनामध्ये येतो. अमीर लोग शायद और नाराज हो जाएंगे आपके इस solution से. 1% से 1%. देन हमको अमीर होने का कोई वो नहीं है, मतलब फिर कोई हक नहीं है हमें अमीर होने का. आई थिंक वी शुड जस्ट किल आवरसेल्व्स. दीज आर स्मॉल थिंग्स. आम्ही से पीपल अगर लोकांनी हे विचार केलं फार्मरसाठी विचार, बिकॉज आय कीप ऑन रीडिंग नाउ ऑल्सो. आय वॉज रीडिंग की जानेवारीमध्ये how many suicides have happened, and that is a shameful thing. And another shameful thing आहे की lot of farmers children, farmers चे मुलं आणि हे they are dropping the idea of becoming a farmer, and that is a biggest shame. If that happens, we wouldn't have food, and it's an alarming thing की हे व्हायला नको, because they think आम्ही से मी शहरमध्ये जाऊन वॉचमॅन बनून जाईन, प्यून बनून जाईन, काय पण केलं तर दॅट इज अ मच बेटर ऑप्शन रादर देन आम्ही से की रादर देन डुईंग फार्मिंग. अँड दॅट इज अन अलार्मिंग थिंग विच शुड नॉट हॅपन, बिकॉज फार्मिंग शुड बी समथिंग विच इज द बिगेस्ट अर्निंग थिंग फॉर फार्मर्स. आणि अनदर फॅक्ट विच आय फाउंड व्हेरी इंटरेस्टिंग while talking to him is जसं in 1975, 78, 80 सर त्याच्यामध्ये वीटचा भाव होतं 200 आणि आता किती झाले 1800 or something, and that is only 5-fold, म्हणजे पाच yeah, so that has only increased that much. बल्कि जबकि वॉचमैन की सैलरी ले लो उस वक्त होती थी करीबन 200 रुपया 150 रुपया, आज उनकी सैलरी हो गई है 8000, 9000, 10,000. तो their salaries has improved so many folds, but why is that farmers what they sell it has just come out to only 5-fold? So obviously things are not going, the things are not looking the right way, and I feel, I mean, say if the government looks at it in a different perspective and not think about the vote banks thing, I mean, say what will public think, I think I personally feel that intervention from the government should not be there. It should be very little, very less, so that let them grow on their own way. Just like, I mean, say how we do it in stocks. There's no, मतलब कोई किसका stock ऊपर जा रहा है, किसका stock नीचे आ रहा है, there is no intervention from anybody. मतलब the government doesn't intervene with it. So suppose if it happens like that, that even the farmers, they don't interfere with it and let them do what they want in a proper way, in a right way. So that will be, we will have very less cases of farmer committing suicide. This is what I understand it. I may be wrong also, or I may be right also. I have no idea. As a layman, as a common man, as a common public, I can understand whatever I can. It's like I thought giving money would be a good idea, but now I think no, that is not the right idea. म्हणजे हे त्यांना पैसे देऊन हे बरोबर नाही होणार. त्याच्यामध्ये अजून काय करायला पाहिजे. And nicely put by Rajiv. I really like the idea. Why give them money for the fish? Why not give them a net? म्हणजे जाळ कशाला नाही द्यायचं ते to catch fishes rather than just paying. And I think it's a brilliant thing. And so I hope, I mean, say things improve for the farmers, and that's it. I mean, say that. असा कोणता पॉइंट होता की जेव्हा तुला वाटलं की आपण हे जायला पाहिजे, केलं पाहिजे, त्यांच्यात जाऊन त्यांचं दुःख. ऍक्च्युअली मी तिकडे गेलो नाही, बट आय हॅव मेट मेनी फार्मर्स. मी तिकडे गेलो नाही. मी आता जाणार आहे एक म्हणजे जस्ट इन अ वीक्स टाइम आय विल बी गोइंग देअर. आय वॉन्ट टू गो देअर अँड जस्ट मीट देम. पण असा कोणता पॉइंट होता की जेव्हा तुला खूप आतनं वाटलं की नाही नाही आपण काहीतरी केलं पाहिजे. माझं पण, मी पण, माय फादर वॉज ऑल्सो इन टू फार्मिंग अँड आय हॅव दॅट होल थिंग. And then I mean, say he was into army also. So maybe that thing, I don't know. But when I met few farmers' wives, and then त्यांना मी भेटलो, the kind of story I hear from them, the kind of
ॲज अ ह्युमन बीइंग आय एम व्हेरी सेन्सिटिव्ह. मी खरं सांगतो की इफ आय वॉच अ फिल्म ऑल्सो ज्याच्यामध्ये एवढं खूप माझा ॲक्शनचा इमेज आहे, पण ऑनेस्टली सांगू मी फिल्म बघतो त्याच्यामध्ये काय रडायचं सीन आलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतच येतं. कितना भी मैंने जिंदगी में ॲक्शन कर लिया, पण द वन थिंग इज आय नो इट ऑल्सो. मला माहीत पण आहे की हे फिल्म आहे, नाही याचा नाही, त्याची आई नाही वारली, त्याला नाही काय, तर तो खूप खुश आहे, पण ते काय होतं ते सीनमध्ये असं होऊन जातं. अँड नाव आय एम टॉकिंग अबाउट मीटिंग रिअल फार्मर्स, रिअल वाईव्स, अँड हाऊ their husbands have committed suicide. तर you feel for it. It automatically comes inside you. And so being a sensitive person, that it goes like that. शेतकऱ्यांना तुम्ही जाऊन भेटलात, त्यांच्याशी संवाद साधला, तर त्या शेतकऱ्यांची भावना काय होती, की त्यांच्या काय अपेक्षा होत्या तुमच्याकडनं? काय अपेक्षा म्हणजे इट इज बेसिकली दे नीड देअर राईट्स, दे नीड हेल्प, दे नीड की त्यांच्यामध्ये देर शुड बी सम काइंड ऑफ रूल्स रेग्युलेशन. तर त्यांच्या हे असं घटना एवढं होतंय हे बंद व्हायला पाहिजे. आता काय त्याच्यामध्ये सोल्युशन आहे हे मला पण बरोबर माहीत नाही, कारण की प्राइजेस इफ दे राइज देन द पीपल फील चीटेड कि कांदे का भाव इतना बढ़ गया, ये हो गया, आलू का भाव इतना बढ़ गया, then they feel cheated. And if it comes down, then the farmers feel cheated. But it's a very catch situation. I mean, say you don't understand what is what and how. There has to be a solution proper. And I personally feel the solution is let the farmers grow on their own way. Don't stop intervening with their this thing system. They are good business people. म्हणजे त्यांना डोकं आहे and ते करू शकतं. आपको ऐसे लगता है कि जैसे मराठी में नाना पाटेकर और मकरंद अनासपुरे काम कर रहे हैं, वैसे बॉलीवुड कोई एक निधि बना सकता है, बॉलीवुड के लोग आगे आके आपके जैसा काम करने के लिए आगे आ सकते हैं, या आप कुछ इनिशिएटिव ले सकते हैं उसके बारे में? बॉलीवुड जो अपना अपना जिंदगी में जो काम करना चाहता है, यू कॅनॉट फोर्स एनीबडी. तुम्ही असंच नाही सांगू शकत की नाही बॉलिवूड चला तुम्हाला काय करायलाच पाहिजे. ज्यांना ते जे मन करतं ते करतात. आणि माझा असं झालं की आय गॉट कॅरेड अवे, आय गॉट मला असं मी जेव्हा फार्मरचं बघितलं मला वाटलं की मला काय करायला पाहिजे. आय एम शुअर मेनी ॲक्टर्स दे डू समथिंग एल्स, बिकॉज प्रॉब्लेम फक्त फार्मर्सच नाही, देर आर मेनी प्रॉब्लेम्स, सो दे कीप ऑन सॉल्विंग. सो आय नो सलमान, ही डज गुड चॅरिटी. मला माहिती आहे, एवढं मला माहिती आहे की ही डज. देर आर सम अदर ॲक्टर्स हू डू चॅरिटी. सो कोण सांगतं कोण नाही सांगत. Sir, so I would tell you honestly, we in Bollywood, we actors, I'm talking about actors, these 5-7 actors, we earn a lot. Top actors. We earn a lot. And we can afford to do all this. And it'll be nice, I mean say, ते आपलं स्वतःच्या मनाचं असायला पाहिजे की करायला पाहिजे की नाही. पण हे असं काय करून की एक बॉलिवूडला काहीतरी करायला पाहिजे. टू बी ऑनेस्ट वी डू इट इन अ व्हेरी डिफरंट वेज. अक्षय, तुझ्या बेबी चित्रपटातलाच एक डायलॉग आहे, बरेच त्याच्यातले फेमस आहेत, की मिल जाते हे कुछ ऐसेही, जे आपल्या देशाची रक्षा करण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी पण लावतात. सेम केस आहे असं तुला वाटतं शेतीमध्ये पण, की मिल जाते हे कुछ जे कित्येक वर्षापासनं पिढ्यांपासनं फक्त शेतीच करायचं त्यांना माहिती आहे? से आय रियली एडमायर शेतकरी. आय रियली एडमायर द फार्मर्स, व्हॉट दे डू फॉर आवर कंट्री, and they do it selflessly. मला काय वाटतं माहिती आहे, हे बघा पहिले तुम्हाला आठवत असेल की एक जय जवान जय किसान म्हणून होतं. ते लाल बहादूर शास्त्री साहेबांनी हे नारा दिलं होतं, म्हणजे जय जवान आणि जय किसान. आता जय जवानाला how much money we spend, are we sure we spend that much money with Jai Kisan? I don't think so. It is down. Even if we go in the middle also, म्हणजे एवढं फक्त मध्यपर्यंत पण खर्च केलं, जस्ट लाईक आय टोल्ड यू, आम्ही 1% आमच्याकडनं घ्या फक्त त्यांच्यासाठी आणि फ्री ऑफ कॉस्ट, बिकॉज दे डिझर्व इट, बिकॉज दे गिव्ह फूड टू ऑल ऑफ अस. And because that is what I feel. I mean, say they are people who take care of the whole country. Not only for us, they also export so much of food goes out.
सो आय थिंक दे डिझर्व अ लॉट मोर दॅन वॉट दे नाही, गेट. हा पॉईंट फारच खरं तर फारच महत्त्वाचा आणि फारच चांगला पॉईंट आहे की जितकं आपण आर्मीचं आपलं जे डिफेन्सचं बजेट आहे ते साधारण 2,47,000 कोटी आहे. हो, तर त्याच्या 1/3 म्हणजे 1,00,000 कोटी जरी आपण असं शेतकऱ्यांसाठी म्हटलं तरी ती ह्यूज अमाऊंट होईल. तर 1 लाख आणि ते पण तुम्ही आमच्याकडनं घ्या, म्हणजे एवढं तर नाही होईल, पण ते पण तुम्ही घ्या. मे बी 1/4 of 1 lakh what you're saying, and the rest of things come from the budget, and I'm sure the government is doing a lot. But as I told you, मला पण as a common man मला वाटतं it is very difficult how to manage it. You know, I can understand it. Even the finance minister, जेव्हा त्याला बजेट काढायचं असतं त्याच्या डोक्यावर काय काय स्ट्रेस असेल की कोणाला इकडे वाढवलं तर हा नाराज होईल, हा वाढवलं तर हा नाराज होईल, म्हणजे त्याला काहीतरी किती विचार करायला लागतं असं की मला वाटतं ते it's a very tricky place to be in, to be a finance minister and write a budget and then satisfy everybody. After the budget, then somebody is shouting from there, लेकिन मेरा क्या? अरे तेरा क्या? वो बोला मैं बहुत खुश हूँ, and so it's very tricky. अक्षय, आत्ता जे तुम्ही सांगत होतात की शेतकऱ्यांना पैसे देणं हा फक्त त्याच्यावरचं सोल्युशन नाही, हे तुमच्या लक्षात आलं या गेल्या काही एक्सपिरियन्समधनं. तर मोस्ट ऑफ द आपले प्रॉब्लेम्स जे आहेत शेतीशी रिलेटेड ते पॉलिसीशी रिलेटेड आहे, धोरणाशी. हो. तर पॉलिसी नीट अजून डिसाईड होण्यासाठी तुमच्यासारखे काही लोक, इन्फ्लुएन्स ज्यांचा आहे, त्यांनी एकत्र येऊन काही करू शकतात इन्स्टेड ऑफ फक्त पैसे देणे. हे बघा, वी कॅन डू प्रोग्राम्स लाईक दिस. इट्स अ ग्रेट थिंग. तुम्ही हे प्रोग्राम करतात. मला वाटतं मला यायला पाहिजे होतं, मी आलो. राजीवने मला सांगितलं, मला त्यांना वाटलं की मी नाही येणार, असं ते मला माझ्या तोंडावर सांगितलं त्यांनी की मला वाटतं तुम्ही नाही येणार आहे, पण नाही. इट इज समथिंग. हे काय माझी फिल्म पण काय रिलीज होत नाही. आय एम नॉट कम हिअर फॉर पब्लिसिटी. तर आय जस्ट कम हिअर टू टॉक अबाउट इट. आय थॉट दिस मुद्दा आय कॅन स्पीक अ लिटल अबाउट इट. मला एवढंच जास्त माहीत नाही, but I know little bit whatever solution I can think of and whatever I understand, I'm speaking my heart out. 3 वर्ष सलग दुष्काळ पडतोय, त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती खराब आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची स्थिती खराब आहे आणि त्याच्यामुळे अनेकांना अचानक जाणवलं की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे. पण असं मधल्या काळामध्ये ज्यावेळेला शेतकऱ्याची पाऊस बरा असतो, ज्यावेळेला सगळ्या गोष्टी नीट चालत असतात, त्यावेळेला ना शेतीच्या पॉलिसीवरती कोणी बोलतं, ना शेतकऱ्याच्या स्थितीवरती कोणी बोलतं. तर अशा काळात चेकपॉईंट ठेवायला किंवा शेतकऱ्यांविषयी बोलायला पाहिजे, ती वेळोवेळी जाणीव करून द्यायला पाहिजे, यासाठी काहीतरी करायला पाहिजे, असं वाटत नाही का? नाही, प्रेशर म्हणजे प्रेशर तर असंच असतं. असं प्रोग्राम करून बोलून. हे बघा, मी एक काम करत होतो. आय वॉन्टेड मार्शल आर्ट टू बी कंपल्सरी इन एव्हरी स्कूल अँड स्पेशली फॉर विमेन. हे मी 3 वर्षापेक्षा मी चालू केलं की आय टीच विमेन मार्शल आर्ट फ्री ऑफ कॉस्ट. आय हॅव माझ्याकडे म्हणजे 3 जागा आहे, मला गव्हर्नमेंटनी दिली आहे की तुम्ही करा. आणि आदित्य ठाकरे हॅज हेल्प मी ह्याच्यामध्ये की तो पण येतो आणि he's been kind enough मला जागा दिली आहे ते शिकायला. अँड you'll be happy to know we have trained about 8,000 girls by now and to how to face the world and how to face men and how to be good, confident enough to face life. तर आता मला कळलं की हे the central board, the government board of education has they have passed a rule all over India that a girl has to learn martial art in the school, and I think it's brilliant. And this I've been trying to say it since last 3 to 4 years. Ata programs like this and you talking, he talking, y'all people talking. So I think things will change a lot in policies and all. But it is, I'm telling you, it is very tricky. काय कळत नाही की काय what to take side of, whether this policy is right or that policy is right. It is very confusing, to be honest enough. Like अगर farmers के ऊपर policy खोलने का है तो देश मतलब खुद जाना चाहिए, try and understand, go to a village, go to meet a lot of farmers, try and understand their problem. Like I'll tell you, like a critic of a film. जेव्हा तुम्ही I'm sure you must be writing about films and all also. You go and watch the film, okay? And मग तुम्ही पब्लिक बरोबर बोलतात, मग तुम्हाला कळतं की काय लिहायला पाहिजे. असंच अगर पॉलिसी पण you meet farmers, तो उनका दुख समझो, उनका क्या कहना है,
There are so many things they have to say. And after that, if policies are made, then I think the policies will be right. But that somebody has to take, somebody has to actually make an effort to do that. I completely agree with you. There are a lot of policies which hurts the farmers very badly. And that is why things happens like this. Lot of farmers commit suicides. So there must be something wrong which is happening. And that has to be corrected. But that has to be corrected by the government. They have to get into it. मतलब त्यांना लोकांना जायला पाहिजे, आतमध्ये बघायला पाहिजे की आपण कसं हे how can we correct it. So it is them, म्हणजे हे लोकांना करायचं पाहिजे. So it is too much of a thing to, there is so much. It is not a job of a one person. There have to be lot of people getting into it. अभी तक तो एक भी महिला ने आत्महत्या नहीं की है. जब किसान जाता है तभी उसकी बीवी रोती है, जवान जाता है तभी उसकी बीवी रोती है. तो उन बीवियों के लिए क्या किया जा सकता है? I completely agree. तुम्ही जे सांगतात की let me honestly tell you की women are more stronger than men. They don't commit suicide. It is a known fact. मी खूप प्रोग्राम केले, म्हणजे खतरो का खिलाडी केलं. त्याच्यामध्ये I have made a man and a woman do stunts, and I'll honestly tell you, मी त्याच्यामध्ये बघितलं a woman is more stronger than a man. There's a scientific reason to it. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा काय झालं होतं ते कॅनडामध्ये एक प्लेनने इट हॅड टू डू एन एमर्जन्सी लँडिंग ऑन द लेक ऑन्टोरियो. ते लेकमध्ये ते लँडिंग केलं आणि एव्हरीथिंग बाय ग्रेस ऑफ गॉड एव्हरीथिंग वॉज राईट. म्हणजे कोणाला नोबडी गॉट हर्ट. सम पीपल मस्ट हॅव गॉट स्क्रॅचेस अँड ऑल. जेव्हा दार उघडलं, आय एम टेलिंग यू, रिपीटिंग इट, जेव्हा दार उघडलं ते प्लेनचं, 85% ऑफ मेन peed in their pants. 85% of men peed in their pants. Only 20% women peed. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळं कळतं. म्हणजे इट्स अ सायंटिफिकली प्रूव्हन थिंग. whenever kind of an emergency comes in life, the women takes it more stronger than a man. Hey, I'm sorry about you guys. I mean, say even I'm a man, but hey, this is like that. We tend to hide. We tend to go under the carpet and तिकडे लपायला. So I think, I mean, say मला पण, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम असतं मी आपल्या बायकोकडे जातो. तू सांग की काय करायचंय, मग त्याच्यामुळे and I get the best solutions and that's it. जर हे तुम्ही सगळे एकत्र आले तर अजून मोठं काम कम्युनिटी लेव्हलला निर्माण होईल, जास्त निधी गोळा होईल किंवा तुम्ही जास्त इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना देऊ शकाल असं नाही वाटत? मग जे तुझ्या विचाराशी सहमत आहेत बाकी बॉलिवूडमधले किंवा हॉलिवूडमधले सगळे एकत्र, इट कॅन हॅपन. आम्ही से आम्ही सगळे मिळून पण करू शकतो. आम्ही वी कॅन डू इट इंडिव्हिज्युअल ऑल्सो. बट हे आहे की सगळ्यांना विचार करायला पाहिजे किसानासाठी. दैट इज द मोस्ट महत्वपूर्ण थिंग. ये जब किसानों के दुख आपने देखे तो क्या आपका जीवन की तरफ देखने का तरीका, एंगल बदल गया? मेरा एंगल मतलब त्यांचे जेव्हा आम्ही दुःख बघतो, त्यांचं स्टोरी ऐकतो, त्यांचे मी बायको बरोबर मतलब their wives I have met them, the children, and I have interacted with them. And I feel my life is so good, and I've been so lucky, and God has been so kind. But for that, I would say ki even if my half my earnings goes to them, I wouldn't mind it. I mean that whenever I get a chance, I want to keep on helping them because that is the most important thing. हा जो संस्कार आहे म्हणू आपण, हा तुझ्यावर कुठून आला? म्हणजे कुटुंबातलं तुझं कुटुंब, आई वडिलांच्याकडून काय हे जे काही आहेत ते गोरगरिबांना, शेतकऱ्यांना आपण दिलं पाहिजे, ही जी भावना तुझी आहे की माझं सगळं निम्म उत्पन्न जरी गेलं तरी चालेल, हे संस्कार तुझ्यावर कुठून आले? Yeah, obviously, I mean, from my father, from my mother. I actually, I must tell you ki my son, जेव्हा तो सिग्नलला आमची गाडी थांबते, तो कोणाला काहीतरी म्हणजे कोई गरीबला बघतो तो माझ्याकडनं पैसे घेऊन त्याला देतो. बट माय डॉटर इज ऑपोजिट.
she doesn't want to. So yesterday I was talking to her, I was making her understand ki sharing is caring. तर मी तिला सांगत होतो, हे बघ तुझ्याकडे एवढे टॉयज आहे, तू आपण जाऊन गरीबाला द्यायला पाहिजे. तर ती सांगते की मला की why should I do it? Then I explained it to her that God will become very happy with you. And you will believe it, I mean, say my daughter is a very big fan of Hanuman. तिला हनुमान खूप आवडतो. म्हणजे she is so funny. I mean, say that she saw Hanuman beating bad people, so she saw somebody doing a bad thing, she want to go and hit him because Hanuman मारतो तर तिला पण पाहिजे की तो ती पण मारू शकते. पण I had to explain her ki why it is very good to help people who need it. So now she has agreed to give half her toys. So half her toys by tomorrow or day after she is ready, and that also she is choosing it. ती काढते सगळं की हे मला नको, हे मला पाहिजे, हे नको, हे नको. So it all comes from your family, what your family teaches, what your father teaches, what your mother teaches. So see, because when a child is born, he has a blank head. He doesn't have anything, no idea about what is right and what is wrong. So this all comes from your family, and with me also it happens like that, that my father taught me a lot of the things, and what I am today, I always tell my son also, is only because of my father. तुम्ही घरात मग या सगळ्या विषयांवर बोलता. तुम्ही जेव्हा मदत करायची ठरवली शेतकऱ्यांना किंवा मला आता काहीतरी करायचं, तर तुमची वाईफ म्हणा किंवा तुमचं असं एकत्र बसून बोलणं होतं की नाही आता आपण सगळ्यांनी मिळून इथे काहीतरी काम केलं पाहिजे किंवा काय? No, we don't speak कि आज मैंने help करना है. We don't think like should we do it. We talk, I have done it, and then she tells me I have also done this. So she has a different way. Like now she has started now I must tell you what she does. She has started now, you know, आपण सगळं झाडं बघतात, and if you see properly in Juhu, Bandra, lot of trees are half dead because they have not been taken care. So they have a group called Rasta Chhap. So Rasta Chhap group है, इन लोग all ladies मिलके ना, इन लोग क्या करते हैं, जो पेड़ आधे मरे होते हैं उन पे जाके दही डालते हैं और खाद डालते हैं, and they try to revive it, and things have started working. The next year you find lot of leaves coming out. So basically I'm trying to say is, what I learned from her is that, I mean, say you don't have to wait for government policies to come. What you have to do is you have to start doing it yourself. खुद ही करना पड़ता है सब कुछ. मैं घर के बाहर कभी गंदगी होती है, हम देखते हैं, तो खुद ही उठाओ. यहाँ किसी के पे वेट मत करो उठाने के लिए. शायद आपको देखे देखे और भी बहुत सारे लोग, आज रास्ता छाप इन लोगों ने शुरू किया था, कुछ 4-5 लड़कियां थी, आज इन लोग कुछ 40-50 लड़कियां हो गई है, और इन लोग सब ध्यान रखते हैं. अगर आप लोग ध्यान से देखोगे, जब आप जाओगे, एंड देयर आर डेड trees also. Now the BMC cannot remove it because the roots have gone very inside. So now these Rasta Chhap people, they have come with an idea, why don't we paint the trees and make Mumbai look beautiful, because it's already dead. So if you see, a lot of trees have been painted. So they have been painted by this group, Rasta Chhap group. And I think that's a great thing. पण आता मी काल फोटो बघितले, काल आज कुठे कुठे छापून आले. तू त्याला टिफिन घेऊन गेला होता म्हणून. हो, काल घेऊन गेलो होतो. कारण माझ्याकडे शूटिंग नव्हती. I was not shooting, so very rarely it happens की she is shooting and मी घरी आपलं बसून I was supposed to take care of my children. Now today also I'm not shooting, so after this I have to go back and take care of my children. So actually I had gone with a duffer and I gave it to her. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार, सेलिब्रिटी हे प्रयत्न करतच आहे, पण तुम्हाला असं वाटत नाही की सर्वसामान्यांनी सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे? म्हणजे जेव्हा शेतमालाला जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा आपण खूप घासाघीस करतो, 10 रुपयाची भाजी 8 रुपयाला दे, पण मोबाईल फोन खरेदी करताना तसा कोण विचार करत नाही. अगेन इट्स अ व्हेरी मोठं मन दाखवायला पाहिजे. हो, दाखवायला पाहिजे, पण त्यांचं पण प्रॉब्लेम असतं. त्यांची तनख्वाह एवढी असते, ते किती पैसे जेवणावर जाऊ शकतं. आय थिंक आम्ही से व्हॉट वी शुड स्टॉप डुईंग इज स्टॉप
being on a mobile and wasting money on downloading things and things like that, and think of it like that we should give money to the farmers. I think that will improve a little bit of it. And ते त्यांचा हक आहे, ते शेतकऱ्यांचा हक आहे की त्यांना मिळालंच पाहिजे. प्रत्येकजण देशासाठी आपल्या आपल्या परीने काहीतरी करत असतो. तुमचं जर पाहिलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करता, ही पण एक देशसेवा आहे. पण पडद्यावरचे तुमचे चित्रपट जर पाहिले ते पण काहीतरी असेच देशसेवेशी निगडीत आहेत. आप अगर फिल्में भी काम करते तो देश के कुछ अच्छा ही दिखाने का काम कर रहे हैं. ऐसा ही प्रयास चल रहा है आपका? ऐसा मेरे को स्क्रिप्ट मिल गया. आई बीन लकी कि मेरे को एयरलिफ्ट जैसी स्क्रिप्ट मिल गई, बेबी जैसी स्क्रिप्ट मिल गई, नीरज पांडे साहब जैसे मेरे को डायरेक्टर्स मिल गए, अच्छे अच्छे लोग मिल गए. तो मतलब मैं करता हूँ. आई लाइक डूइंग इट, आई लाइक एंटरटेनिंग पीपल. और मेरे को अच्छा लगता है कि एक एंटरटेनमेंट के अंदर अगर कोई मैसेज भी आ जाए. पण मी सांगतो लोक कोणाला तरी जितना नाम अभी मैंने एयरलिफ्ट और बेबी में कमाया, डोंट वरी, हाउसफुल में चला जाएगा. But that is a different kind of a film. It's a slapstick comedy. That also has an audience to it. That's it. अक्षय, दहशतवाद पे बहुत सारी फिल्में बनती है. टेररिज्म पे आपने भी बहुत किरदार निभाए हैं. कभी IB ऑफिसर, कभी मिलिट्री ऑफिसर. When I spoke about sleeper cells and things like that. हाँ. या हॉलीडे हो या बेबी हो. जी. कभी किसानों पे आजकल फिल्में नहीं बनती है. नहीं, let me correct you. I actually am doing a film on that. But अभी उसकी वही पूछने वाला था कि स्क्रिप्ट चल रही है, मेरी स्क्रिप्टिंग चल रही है. And it is about committing suicide and water problem. Both the things are there in this film. What I'm trying to get into it. And आता मी बघतोय की how we can get the whole thing together. Because see, हे टॉपिक वर फिल्म बनवलं, I cannot make a documentary film on it because nobody is going to obviously come and watch it. I have to put entertainment. आता entertainment टाका, थोड़ा बहुत fights टाका, थोड़ा बहुत dialogues, emotions, and you feel the touch. Why would you pay 300 rupees for a ticket if I give you a document? So it is a very hard process. To say something what you feel is a very hard process. So it takes to एक स्क्रिप्ट बनवाला एक साल निकल जाता है, डेढ़ साल निकल जाता है, because it is to satisfy so many people. So yes, I am doing on it, and if it gets ready on time, I would start. अक्षय, पण आम्ही असं बघितलं की तुझे कुठलेही सिनेमे असतील, मग तो बेबी असेल, एअरलिफ्ट असेल किंवा वेलकम असेल, सिंगीज, आता हे सगळेच सिनेमे, तू कोणत्याही प्रकारचा रोल असला तुझा तरी तो लोकांना आवडतो, तो पिक्चरही चालतो. तू आता असं सांगितलं की स्क्रिप्टिंगवर एक दीड वर्ष तुम्ही लोक काम करता. काय नेमकं तुमच्या ती प्रोसेस जी असते त्याच्यामध्ये काय नेमकं तुम्ही लोक विचार करत असता? हे बघा, आय पर्सनली म्हणजे मी स्वतः बसत नाही. हे म्हणजे कोणी हा आला, ह्यानी मला सांगितलं की माझ्याकडे एक आयडिया आहे, सांग भाऊ तुझ्याकडे काय आयडिया आहे, एक लाईनमध्ये सांग, मला चांगलं वाटत, आय विल टेल हिम की चला तुम्ही जाऊन डेव्हलप करा. कारण की टू सिट डाऊन फॉर डेव्हलपमेंट आय विल नेव्हर बी एबल टू डू इट, बिकॉज मला मग शूटिंग बंद करायला लागेल आणि ह्याच्याबरोबर बसून he has to develop it, then she will develop something, you will develop, and you will keep on coming and I will keep on listening. मला जेव्हापर्यंत चांगलं नाही वाटतं तेव्हापर्यंत मी सांगत नाही. But basically, tell you honestly, हे development, the writers do it, the screenplay people do it, मी नाही करत. But I only select the kind of films which I want to do. You won't believe it, माझ्या ऑफिसमध्ये किती जण काम करतात माहिती आहे? 4. अजून कोण नाही. And I sit with one of my manager and we just sit and talk. What is the whole problem? See, it doesn't require too many people to think what you want to do in life. It is basically how you are, how sensitive you feel. You feel good towards the subject and you feel right that this is the right moment and you feel it. Then मी त्याच्यामध्ये जातो and I just do it. खूप वेळा म्हणजे lot of time, lot of people have told me don't get into it. Like I made a film called Oh My God. हो, किती वेगळी होती ती. तर Oh My God केलं तर किती लोकांनी सांगितलं हे करू नको, ह्याच्यामध्ये कशाला पळतो, इट्स अबाउट रिलिजन, व्हाय गेट इनटू इट. बट आय फेल्ट इट. आय फेल्ट लाईक टेलिंग पीपल की तुम्ही कशाला, व्हाय यू वेस्टिंग सो मच ऑफ ऑयल अँड मिल्क ऑन गॉड. वेयर इज इट रिटन की गॉड सेज मेरे को दूध देना,
and Hanuman saying मेरे को तेल डाल. I don't understand why are people wasting so much. At the same time आपण हे बोलतोय की farmers they are dying because of less food, this thing, money. हे सगळं तुम्ही त्यांना द्या ना. मला काय कळतच नाही की I go to temples and things like that. There's so much of waste. तर नारळ फोडून 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 काय काय होणार आहे त्याच्यानं. तो विच गॉड हॅज सेड की मेरे ऊपर नारियल फोडो. सो दिस इज all we need to develop is that mindset ki stop doing all these things and let's think in a practical way. I think the best way to get God's attention is to do good, and that is nothing else, and not even to go to temples and be good. तुम्ही घरी बसून बसून पण आई वडिलांच्या पायाच्या जवळ बसला तरी सुद्धा तो टेम्पल तिकडेच आहे. हे काहीच मला ते कॉन्सेप्टच नाही कळत. म्हणून I felt like making that film. So lot of times I make different. Now I'm making a film called Rustam. It's a film about it's about a Navy officer, and it's a romantic thriller. And what they do for our country, and it's a elaborate. आता देवाचा मुद्दा निघाला होता. आता शनीच्या मंदिरामध्ये चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन केलं महिलांनी. तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? महिलांना अशा ठिकाणी प्रवेश मिळाला हवा? I don't think I mean they should be stopped from anything. They have all the right. Every woman has all the right what a man has, and every man has what the woman has. There's no this creating this discrimination is a wrong thing. याच्यामध्ये काय मला तर हे पण नाही कळत की why anybody stops anybody. ते म्हणजे कशाला they have all the right to go. Like I mean say मला तर हे पण नाही कळत. I mean say it has become a big thing. I mean say that women are not allowed in the temple when they have their periods. Why not? They have all the right to go. So hey, like today it's a big thing. I'm saying it on the in front of TV. I'm sure कि people will say it and understand it. कि why not? That ये हम लोग का thinking है डाला हुआ है कि they are impure, they are that time of month, and that is all, sorry to say, but it is all bullshit. अक्षय, बॉलिवूड बघायचं म्हटलं तर एकीकडे खान जे त्यांचं पद पहिल्यापासून राखून आहेत, एकामागे एक खानची फॅमिली येते किंवा त्यांच्या घरातलं कोणी ना कोणी येतं. दुसरीकडे आहे कपूर्स जी एक मोठी फॅमिली आहे. मात्र त्यामध्ये अक्षय कुमार हा कायम वेगळा दिसतो. सरांनी जसं सांगितलं तसं वेगळ्या फिल्म्स असू देत किंवा वेगळ्या स्क्रिप्ट्स असू देत तरी सुद्धा अक्षय कुमार हा ब्रँड खिलाडीपासून आतापर्यंत टिकून आहे. काय रहस्य आहे त्याचं? हे बघा, माझ्याकडे मोठे मोठे बॅनर्स नव्हते जेव्हा मी आलो इंडस्ट्रीमध्ये. आता पण नाही आहे. म्हणजे मोठे मोठे बॅनर्स माझ्याबरोबर काम नाही करत. त्यांना वाटतं मी जास्त पैसे मागतो. तर मग मी विचार केलं की वाय नॉट स्टार्ट अ ओन कंपनी अँड मेक अ ओन फिल्म. इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. ह्याच्यामध्ये विचार करायला नको एवढं. स्टंट्सचा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा अक्षय कुमारचं नाव डोळ्यासमोर येतो. पण हे स्टंट्स मास्टर जे असतात ते खूप कमी वेळा पडद्यासमोर येतात. तर त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. तर आता विल बी व्हेरी हॅपी की म्हणजे अवॉर्ड नाईट्स हॅव स्टार्टेड रेकग्नायझिंग स्टंट पीपल. मला हे कळत नव्हतं की पिक्चरच्या मागे कोण तबला वाजवतोय, कोण गिटार वाजवतोय, बॅकग्राऊंड म्युझिक देतो, त्याला पण अवॉर्ड भेटतं. पण द मॅन हू डज स्टंट्स, हू लुजेस देअर लाईफ, हू लुजेस हिज हँड, त्यांना काही अवॉर्डच नव्हतं. ते डू यू थिंक इट्स राईट? सो आय मीन दॅट दोज पीपल डिझर्व मोर. बिकॉज ते कुठून कुठून वरतून जंप मारून आणि मग आम्ही येतो, आम्ही दाखवतो की मी मारले, अँड वी शो की वी आर द हिरोज. अँड तुम्ही सगळे टाळ्या वाजवतात काय जंप मारलं त्यांनी. बट वी नेवर रेकग्नाइज की मागे कोण होता, कोणी जंप मारलं, त्याला काय रेकग्नेशनच नव्हतं. मग देन आय स्पोक टू पीपल हुम आय नो, बिकॉज सी इंडस्ट्री इज अ स्मॉल इंडस्ट्री. हे इकडे मी आपला इन्फ्लुएन्स यूज करू शकतो. त्या गव्हर्नमेंटवर आम्ही नाही इन्फ्लुएन्स करू शकतो, कारण की हे दॅट्स अ बिग थिंग. आय मीन सो यू कॅन ओनली टॉक अबाउट इट, देन समटाइम्स इट हॅपन्स, द गव्हर्नमेंट पिक्स इट अप. बट ह्याच्यामध्ये मी आपलं फ्रेंड्स बरोबर बोललो. हे आता अवॉर्ड नाईट झालं होतं, हे त्यांना बोललो की वी शुड अडॉप्ट इट, वी शुड ब्रिंग इट. अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट दे हॅव स्टार्टेड दॅट एव्हरी इयर नाव stuntmen will also be given the best stunt of the year award.
बेस्ट स्टंट पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड. अक्षय, चित्रपट व्यवसाय म्हटलं की हजारो कोटी किंवा तुझ्यासारख्या एखाद्या स्टारवर शेकडो कोटी रुपये लागलेले असतात. त्याचं तर दबाव असणारच आहे तुमच्यावर डेफिनेटली, हे सगळे स्क्रिप्ट वगैरे चूज करताना. पण ही कॅल्क्युलेटेड रिस्क तुला वाटत नाही की ज्यावेळेस तू हॉलिडेसारखा सब्जेक्ट घेतलास ज्याच्यामध्ये थेट कदाचित पहिल्यांदाच असं झालं असेल स्क्रीनवर की मुस्लिम विरुद्ध म्हणजे टेररिस्ट विरुद्ध कदाचित आर्मी किंवा हिंदू असं त्याला स्वरूप होतं, असंही बोललं गेलं. तर ती रिस्क होती असं वाटत नाही? कुणीही स्टार इतकी रिस्क घेत नाही कारण पैसे इन्व्हॉल्व असतात. हॉलिडेमध्ये काय रिस्क आहे? स्लीपर सेल, टेररिझम आणि हिंदू मुस्लिम पण अँगल होता की मुस्लिम दहशतवादी त्याच्यात दाखवले होते. असं काय अँगल नव्हतं त्याच्यामध्ये. इट इज ऑल अबाउट स्लीपर सेल्स. आय नेव्हर डिस्क्रिमिनेट अबाउट हिंदू मुस्लिम काइंड ऑफ. आय नेव्हर पुट माय सेल्फ इन दॅट काइंड ऑफ थिंग. ह्याच्यामध्ये आय नेव्हर डिस्क्रिमिनेट एनिथिंग. आय वॉज टॉकिंग अबाउट स्लीपर सेल्स अँड दॅट्स इट. पण आता हे पडद्यावरचं झालं, कदाचित ते तुझं आणखी पॉलिटिकल करेक्ट उत्तर आहे असं आम्ही मानू. पण हिंदी फिल्मसृष्टीमध्ये अशी डिवाइड आहे असं तुला वाटतं कुठे? नाही, विरुद्ध बाकी कॅम्प्स आहेत. अशी डिवाइड नाही आहे. अशी डिवाइड नाही. सलमान इज अ डिअर फ्रेंड. शाहरुख आय नो हिम व्हेरी वेल. वी बोथ केम इन दिस इंडस्ट्री ॲट द सेम टाइम. तो पण दिल्लीतून आहे, मी पण दिल्लीतून आहे. पण असं काहीच नाही. हे टू टेल यू ऑनेस्टली हे सगळं डिवाइड म्हणजे there are some people in media that try to say की खान वर्सेस कुमार, कुमार वर्सेस कपूर, कपूर वर्सेस खान. असं काहीच नाही. माझ्या घरी पार्टी असते, ते येतं, त्यांच्या घरी पार्टी असतं, आम्ही जातो. सगळं काही एकच आहे, एकच सारखं. इट्स बेसिकली किती जण आहे आम्ही? अबाउट 5 to 6 people आहे. देयर इज नो नथिंग लाइक दैट. आम्ही से दैट वी डिवाइड ईच अदर. एंड अगर हम 7-8 हीरो में इफ वी डिवाइड ईच अदर देन शेम ऑन अस. पण अक्षय, मी असं बघितलं की आता हे जे दिल्लीमध्ये सुद्धा जन्मलेले जे आहेत मोठे ॲक्टर, ते पण तुझ्यासारखं मराठी नाहीत बोलू शकत. तर तू मुंबईमध्ये आला कधी? मुंबईमध्ये तू किती साली आला? आय केम म्हणजे मी जेव्हा 5 वर्षाचा होतो तेव्हा आलो. आणि माझ्याबरोबर काहीतरी झालं होतं म्हणून मी मराठी शिकायला सुरू केलं. तर न सांगण्यासारखं झालं होतं? नाही ना, काय नाही, मी सांगू शकतो, असं काय नाही. मी एकदा बसमध्ये होतो लहान, म्हणजे माझ्या हातात माझा स्कूल बॅग होता आणि मी बसलो होतो, तर म्हणजे उभा होतो. तर कंडक्टर आला आणि त्यांनी मला सांगितलं पुढे 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 चला, पुढे पुढे. मला काय कळलं नाही त्यांनी काय सांगितलं मला. तर मी तिकडेच उभा राहिलो. मग तो परत आला, तिकडे पुढे जाऊन परत आला. तो त्यांनी सांगितलं चला पुढे पुढे. तर मला काही कळलं नाही तरी सुद्धा. आणि त्यांनी मला धक्का मारला. हे तुला सांगितलं ना पुढे जायचं. पुढे म्हणजे काय? मतलब मेरे को क्या मालूम आप क्या बोल रहे हो. तो फिर बाजू में बैठा था, आपको मराठी नहीं आता है? बोला नहीं आता है. पुढे मतलब आगे चलो. मैं बोला फिर यार आगे चलो बोलना है, पुढे पुढे मेरे को क्या मालूम क्या पुढी खोलना है अभी इधर बैठ के. तो फिर मग असं कळलं की शिकायला पाहिजे. मग त्याच्यानंतर माझ्याकडे माझी फर्स्ट गर्लफ्रेंड महाराष्ट्रीयन होती. मग मी शिकलो. म्हणूनच मी विचारलं की न सांगण्यासारखं नाही. असं काय नाही याच्यामध्ये. काय पण काय आय शुडंट हॅव अ महाराष्ट्रीयन गर्लफ्रेंड ना. म्हणजे ह्याच्यात एक दिसतं असं की ती खूप बोलत असेल आणि त्याच्यामुळे तुझं मराठी चांगलं झालं. मी त्यांच्या घरी जायचो. ते साखर, तूप, काय काय ते असं तुमच्या ते लॉट ऑफ गुड फूड. हा या. पण ज्यावेळेला आमिर खान म्हणाले होते की किरणला असं वाटतं की हा देश काही वेळेला सोडून जावं, इतका इंटॉलरन्स देशात आहे असं वाटतं का कधी? आय डोंट थिंक सो. दॅट इज नॉट राईट. वी नो इट इन आवर हार्ट. इफ वी पुट अ हँड, म्हणजे इफ वी पुट अ हँड ऑन आवर हार्ट, वी नो इट दॅट इंडिया इज अ व्हेरी टॉलरंट कंट्री. एनी ब्लाइंड मॅन विल ऑल्सो से इट. परत एकदा फिल्मच्या विषयाकडे येईल की आधी कमर्शियल फिल्म्स वेगळ्या होत्या आणि त्याच्यानंतर अनुराग कश्यप, नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान असे एक चांगल्या ॲक्टर्सची फळी आली आणि त्यांनी पॅरलल सिनेमाला मेनस्ट्रीम सिनेमा म्हणून समोर आणलं. पण तरीही हे ॲक्ट्रेस जे आहेत ते मेनस्ट्रीम ॲक्ट्रेस किंवा पेज 3 पासून थोडे दूर राहतात. त्या सगळ्या प्रोसेसपासून दूरच असतात. त्यांचे सिनेमे वेगळे असतात, त्यांचे ग्रुप्स वेगळे असतात. त्यांच्याकडे दूर असतात, त्यांचा पण फोटो येतं. त्यांच्याकडे मोठे बॅनर जात नाहीत. अशी अवस्था कशी काय होते? नाही, त्यांच्याकडे पण मोठे बॅनर जातात. आय थिंक म्हणजे मोठा बॅनर म्हणजे करण जोहरने त्याच्यासोबत काम करण्याआधी त्याला खूप मोठं काम करावं लागलं आणि मग त्याला ते तर कोणाबरोबर पण असतं. साहेबांनी किती काम केलं म्हणून आज ते एडिटर बनले ना, की पहिले चाले एडिटर, मग एडिटर आहे पहिले. असं तर यू हॅव टू वर्क फ्रॉम डाऊन डाऊन वरती वरती. मग आज तू तिकडे उभा आहे, पुढे तू इकडे बसला असेल.
तुझं जे विनोदाची स्टाईल आहे, ह्युमर आहे, तो आम्ही पाहिलेला आहे. पण ट्विंकल पण इतकं छान खुसखुशीत लिहिते. तिचा रायटिंगमधला ह्युमर हा जो साईड आहे, ही कधी लक्षात आली तुझ्या? मला माहीत होतं की शी इज फनी अँड शी इज ह्युमरस, बट आय डिडंट नो दॅट इट कुड ट्रान्सलेट इन टू रायटिंग. इट कुड ट्रान्सलेट इन टू कॉलम्स, इट कुड ट्रान्सलेट इन टू अ बुक. हे मला वेन शी डिसाइडेड दॅट लेट मी डू इट, तेव्हाच कळलं मला. तुला कधी असं वाटतं की मराठीमध्ये एखादा चित्रपट करावा? मी केलंय ना, प्रोड्यूस पण केलं, ऍक्टिंग पण केली आहे. मी ऍक्टिंग पण केली आहे. मला आता ते फिल्मचं नाव आठवत नाही. आता पुन्हा एकदा नव्याने. हो, मला असं वाटतं की मराठी सिनेमा दे मेक व्हेरी इंटेलिजंट फिल्म. मी मराठी प्लेस पण जाऊन बघतो कधी कधी आणि मराठी सिनेमा पण बघतो, कारण की माझा मित्र रितेश त्याचे तो केव्हा बोलवतो बघायला. So whenever I get a chance to watch it, I love it, and I feel you guys make very intellectual film. I would love to be a part of these kind of cinemas. I would love to. I have, on the contrary, bought two of Marathi cinemas rights to make it in Hindi and other languages, and so that's how. पण तुला कोणत्या प्रकारचे म्हणजे एन्जॉय जास्त कोणत्या प्रकारचे रोल करायला म्हणजे करतोस तू? म्हणजे कॉमेडी जे असतात ते का, हे जे हल्ली गेल्या काही दिवसांमधनं जे आलेले आहेत बेबी? आय एन्जॉय म्हणजे एव्हरीथिंग. कारण की आता मी जेव्हा हे बेबी आणि एअरलिफ्ट आणि गब्बर केल्या तर मी वैतागलो तसं फिल्म करून. मग म्हणून मी हाऊसफुल केली आणि मला हाऊसफुलमध्ये आय कांट टेल यू हाऊ मच आय हॅव एन्जॉयड इट. इट केम आउट फ्रॉम माई हार्ट कि बस अब ये सीधा मुंह बना के नहीं खड़ा रह जा सकता. आई वॉन्ट टू लाफ. आई हैव द मोस्ट फन ऑन अ सेट व्हेन रितेश, अभिषेक, मी and all the ladies of the film, we were all together. I cannot tell you म्हणजे आम्ही किती हसलोय त्याच्यामध्ये. मतलब जो भडा असता ना, so it came out, and after that then I started going to Rustam. जसं जेम्स बॉन्डच्या याच्यामध्ये मग तो सिरीज मध्ये जसं मग तो कधी सीन कॉनेरी असेल, कधी रॉजर मूर, तो सलग मग 2-4-5 केलं ना, खिलाडी केलं ना, किती खिलाडी केले. ते आमचं ते जेम्स बॉन्डच होतं. तू फिट राहण्यावर किती मेहनत घेतोस हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आजकालची तरुण मुलं जिमिंग करून किंवा एक झटपट बॉडी बनवण्यासाठी कुठेतरी डोपिंगकडे वळताना दिसतात. आणि आत्ताच महाराष्ट्र केसरी स्पर्धे पण, कुस्ती स्पर्धेमध्ये प्रतिष्ठेच्या, त्यात पण डोपिंगचा प्रकार समोर आला होता. तर तू एक डोपिंगकडे वळू नका आणि हो आणि एक डोपिंगकडे वळू नका किंवा चांगल्या एक वेगळ्या नॉर्मल जिमिंग करून फिट राहून बॉडी बनवा, त्याच्यासाठी तू काय सल्ला देशील सगळ्यांना? मी तर नेहमी सांगतो, देयर इज नथिंग कॉल्ड शॉर्टकट. शॉर्टकटमध्ये जायला नको. आपण कशाला प्रोडक्ट मतलब वो जो टिन में आता है, ऑल दीज प्रोडक्ट, व्हाई डू वी ईट प्रोडक्ट्स ऑफ प्रोडक्ट मेड इन फैक्ट्रीज? आई थिंक व्हाट वी शुड ईट इज द प्रोडक्ट. वी शुड बी प्रोडक्ट ऑफ आवर मदर. we should be product of our mothers rather than being a product of a tin. Now you see it yourself only. People are dying. Heart attack cases come 32 years old, 39. What is the average age nowadays? 65, 67. अरे 68 में गया वो. 68 जिया. And our forefathers, they were alive till 95, 98, 102. So you can imagine the kind of food we get to eat and the kind of food we take it from a tin. We are spoiling our own life, and that's I feel it's very bad. ये जो सारे प्रॉब्लम्स हैं इसके बारे में बोलना चाहिए, डिबेट होना चाहिए. फार्मर सुसाइड के बारे में बोलना चाहिए था, जरूरी था, आप बोले. लेकिन बाकी भी सारे ये तो प्रॉब्लम भी हैं. बट वी डोंट नो हो या फिर इंटॉलरेंस हो, नेशनलिज्म हो, इंटॉलरेंस से yes, but I don't know the whole problem. What is the point of speaking about something when you don't know anything? It is better not to speak about it. एक तरफ हम आमिर खान देखते हैं, एक तरफ अनुपम खेर देखते हैं, दोनों अलग अलग प्लैनेट्स हैं. Right. बाकी कोई कुछ बोलता नहीं है जिसके ऊपर इन्होंने बोलना चाहिए. क्या डर होता है कि डर की बात नहीं है, कंट्रोवर्सी हो जाएगी? See, it's not about डर. It is about what exactly happened. Can you tell me what exactly happened? Were you there? I'm asking you a question, No, sir. You were not there.
So when I was not there, nobody, not many people were there. So I mean, so we don't know exactly what it is, how it is. I'm sure there must be, the things must have happened. There must be something wrong in there. So when we don't know about, मेरे पिताजी ने मेरे issue, जैसे आपने कहा कि किसी को मंदिर में रोकने के लिए why anyone बट should stop मैंने anyone? मैंने देखा है मंदिर में दूध खराब होते हुए, मैंने देखा है तेल खराब होते हुए, तो मैंने उसके ऊपर बोला। जब मैं था ही नहीं, जब मुझे पता ही नहीं, तो उसके बारे में बोल के फायदा क्या है? क्योंकि गलत स्टेटमेंट देने से अच्छा है कोई स्टेटमेंट मत दो। अक्षय, दिस इज व्हाट आई बिलीव सर, एंड दैट इज इट। अक्षय, आपको फॉलो कर, मतलब यूथ आपको बहुत फॉलो करता है, तो जब पान मसाले का आप ऐड करते हो तो वो मतलब पैसे के लिए होता है या फिर? मैडम, पान मसाला नहीं है, वो इलायची है, और इलायची आप जाओगे ना तो उसमें साफ नजर आता है कि इलायची इज गुड फॉर हेल्थ। आई एम सेइंग कि डोंट हैव पान मसाला, हैव इलायची। क्योंकि क्या होता है, आदमी को खाने के बाद कुछ चाहिए, कोई बोलता है सिगरेट पीना है, कोई बोलता है मैं पान पराग खा लूं, कोई बोलता है मैं पूरा पान खा जाऊं। मैं बोलता हूं आप इलायची खाइए, एंड this much you will say ma'am ki elaichi is good for health. Okay, so thank you. So elaichi, that is what I'm trying to see. That was my first condition for when I did it, is that you are going to write it that tobacco is bad for health, and this is nothing got to do with tobacco. अक्षय जी, महाराष्ट्र गवर्नमेंट ने अभी एक्टर जो है उनकी बीवियों को खत लिखा था कि आपके जो एक्टर्स के बीवियाँ है उनको खत लिखा था कि जो स्मोकिंग की ऐड वगैरह करते हैं, सिगरेट की ऐड करते हैं, आपको पतियों को बोलिए कि ऐसी ऐड मत करिए। तो आपकी बीवी को ऐसा कोई खत आया था या? मैं वही बोल रहा हूँ, मेरे को भी नहीं मालूम ये खत के बारे में, अनलेस अनटिल मेरी बीवी ने छुपाया हो ये बात, मुझे नहीं मालूम। फिटनेस के ऊपर बात चल रही थी, तो फिटनेस जिम वगैरह तो इम्पॉर्टंट है, आहार किती महत्वाचा आहे? फूड। और वेज या नॉन वेज आप प्रेफर या रिकमेंड क्या करते हैं जनरल? देखिए, मैं बिलीव करता हूं कि हमें हमारे शास्त्रों में लिखा है कि 6:30 बजे के बाद खाना नहीं खाना चाहिए। शाम को 6:30 बजे बाद। तो अगर आपको भूख लगे तो मैं या एग वाइट खा लेता हूं, या क्या कहते हैं, गाजर, मूली, ये सब चीज़ें खा लेता हूँ, सैलड खा लेता हूँ, सूप पी लेता हूँ। अगर भूख लगे तो कोशिश करता हूँ 6:30 बजे के बाद खाना नहीं खाऊं, वो अन्न उसके बाद मैं बंद कर देता हूँ। और मैं समझता हूँ, एक तो इसमें लेट नाइट के अंदर जो आप अपने शरीर को जितनी तकलीफ पहुँचाते हो, उससे ज़्यादा तकलीफ कभी नहीं हो सकती। बिकॉज रात को जब आप 10 बजे 11 बजे खाना खा के सो जाते हो, तो 3.5 घंटे 4 घंटे लगते हैं आपके पेट को उसे डाइजेस्ट करने के लिए। तो आपका सारा शरीर सो रहा होता है सिवाय आपके पेट के, एंड देन जब आप सुबह उठ जाते हो फिर आप वापस नाश्ता करते हो। सो बेसिकली 24 आवर्स योर स्टमक इज वर्किंग। एंड हम जैसे कि हम सभी जानते हैं कि डिजीज़ जो होती है वो पेट से निकलती है। जितने भी डिजीज़ प्रॉब्लम्स, वेदर इट्स अल्सर, वेदर इट्स कैंसर और एनीथिंग। सो मैं एक लेमैन के हिसाब से समझा रहा हूँ कि इंसान को, हम इंसानों को 6:30 बजे के बाद बिल्कुल नहीं खाना चाहिए। दैट इज़ द डाइट आई बिलीव। और दोपहर को, सुबह जो मर्जी आए खाओ, जितना मीठा खाना खाओ, जो केक खाना खाओ, बट 6:30 बजे के बाद मत खाओ। और शाकाहार और well, I don't like much of non-veg, but sometimes I eat fish and eggs. Actually, which is your dream role? मतलब मैं हर किस्म का रोल करता हूँ। तो मैं अपना ड्रीम रोल, आज मेरा ड्रीम रोल है रुस्तम। उसके बाद वो ड्रीम रोल चला जाएगा, एंड आई विल गेट इनटू सम अदर दिस थिंग, एंड सो द ड्रीम कीप्स ऑन चेंजिंग, एंड अ पर्सन शुड हैव दैट ऑल्सो, दैट after you accomplish your one dream, then you should jump to another dream. So to have just one dream will be a wrong thing to say, sir. अक्षय जी, एक आप गुड एक्टर हो, किसानों के लिए हेल्प करते हो, उसके अलावा आपके और एक इमेज है, यू आर द हाईएस्ट टैक्स पेयर एक्टर जी। ओके, लेकिन जब कोई विजय मल्ल्या जैसे आदमी भारत को इतना बड़ा चुनाव लेके भाग जाता है, इट फील डिमोरलाइजिंग। अरे हम लोग, ये लोग टैक्स इतना पैसा उड़ा के भाग गए और हम लोग टैक्स पे कर रहे हैं। देखिए, उनका एक आया कि वो भागे नहीं है, सो अभी उसके ऊपर भी कुछ बोलना गलत हो जाएगा कि अब
एक इंसान जिनको बोल रहे हैं कि वो भागे हैं, वो कह रहे हैं मैं भागा नहीं हूँ, मैं आ रहा हूँ, बिकॉज दैट्स व्हाट आई रेड ऑन दिस ट्विटर। मैं एक बात बताऊँ, ये भी गलत है कि हम अपने स्टाफ का पैसा ना दें, बिकॉज बहुत सारे स्टाफ के पैसे हैं वो जा चुके हैं, दैट इज देयर फैमिली सर्वाइव्स ऑन द मनी व्हाट दे गेट, सो दैट इज ऑल्सो अ रॉन्ग थिंग। सो देयर इज अ, आई एम श्योर द गवर्नमेंट इज trying to get all the money back and give it to the people who deserves their money, their salaries, because salary is the most important thing, I believe. रियालिटी शोजमध्ये तुला गायत्री मंत्र म्हणताना बघितलेलं आहे. स्पिरिच्युअलिटीकडे सुद्धा तू तेवढ्याच आतुरतेने आणि कीनली बघतोस का हेल्थच्या दृष्टीने? Sir, I say Gayatri Mantra, it's not because of that remembering God. And I say Gayatri Mantra because it gives you a different, there's a science to it, what I personally feel. That whoever has written the Gayatri Mantra, there's a science to it. I was reading about it, that it gets you a lot of positive energy inside your body. It gives you strength. The kind of Sanskrit, the way it is written, and people should say Gayatri Mantra, whether anybody, any human being. There is a science to it, because we all know Sanskrit is a very oldest language, and they have written it सोच समझ के किसने लिखा हुआ है. So that is why I was just making them do Gayatri Mantra, and I had told them also जिनको नहीं पढ़ना ना भी पढ़े, ऐसा कोई जरूरत ही नहीं है. अक्षय, आज तू इकडे आलास आणि इतक्या दिलखुलास आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा. आय एम सॉरी की मी मध्ये मध्ये इंग्लिश, हिंदी, and I could have even shifted to Gujarati also. So, but गुजराती पण गर्लफ्रेंड होती? हाँ, हे नाही सांगू शकत. आता तो फिर पूरा देश हो जाएगा. खूप खूप थँक्यू आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच, अँड थँक्यू व्हेरी मच. आय एन्जॉयड माय सेल्फ. तुमच्याबरोबर बोलून मला खूप चांगलं वाटलं, अँड यू गाईज आर व्हेरी गुड, अँड थँक्यू. माझा कट्टामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.